गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव प्रतिनिधी. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडून मुख्य बाजारपेठ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, घाणेकर चौक ते प्रकाश मेडिकल चौक या परिसरात अतिक्रमण हटविल्यानंतर आता हॉकर्स आणि वाहनधारकांसाठी शिस्तीची लक्ष्मण रेषा आखली जाणार आहे. पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला. मंगळवारी सायंकाळी महापौर काळे यांनी संबंधित परिसराची पायी पाहणी करत वाहतूक, अतिक्रमण आणि स्वच्छतेच्या प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हॉकर्ससाठी पिवळ्या पट्ट्यांची लक्ष्मण रेषा. अतिक्रमण हटविल्यानंतर आता हॉकर्सचे पुनर्वसन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक हॉकर्ससाठी निश्चित जागा ठरवून पिवळे पट्टे आखले जातील. त्या मर्यादेतच व्यवसाय करावा लागणार असून पट्ट्याबाहेर येऊन रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर जप्तीची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. पुतळा परिसर नो अतिक्रमण झोन. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याभोवती कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा व्यवसाय करू दिला जाणार नाही. हा परिसर पूर्णपणे मोकळा ठेवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग पट्टे आखण्यात येणार असून नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. दाणा बाजारातील अवजड वाहनांवर करडी नजर राहणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या बंदीच्या कालावधीतही दाणा बाजार परिसरात अवजड वाहने येत असल्याच्या तक्रारींवर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी वाहतूक शाखा व आरटीओ विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. स्वच्छतेबाबतही महापौर आक्रमक. दाणा बाजार भागातील उघड्यावर पडलेला कचरा पाहून महापौरांनी संताप व्यक्त केला. प्रत्येक दुकानदार आणि हॉकर्सने स्वतःजवळ डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात येणार असून कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. परिसरात घंटागाडीची व्यवस्था वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. शहर सुंदर ठेवण्यासाठी सहकार्याचे आवाहन करत दाणा बाजार व्यापारी असोसिएशन, पथविक्रेते आणि नागरिकांनी जळगाव शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी केले. पाहणी दौऱ्यात पथविक्रेता समितीचे मोहन तिवारी, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अशोक राठी यांच्यासह व्यापारी, हॉकर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.